नमस्कार. शाळेचे नाव मराठी विद्यामंदिर केरवडे. माझे नाव समृद्धी रवींद्र सुतार. समस्या: आपल्याकडे विविध रोगांचा फैलाव होत आहे. त्यापासून आपले रक्षण करण्यासाठी आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींचा उपयोग आपण करू शकतो. आम्ही आज आपल्याला विविध वनस्पतींचे औषधी उपयोग सांगणार आहोत. पहिली वनस्पती तुळस. तुळस रक्तशुद्धीकारक आहे. हृदय दुर्बलतेवर तुळशीचा उपयोग करतात. तसेच गजकर्ण, रवरूज या त्वचा रोगावरही उपयुक्त आहे. हिव, ताप व कफज्वर कमी करण्यासाठी, खोकला कमी करण्यासाठी तुळस वापरतात. तुळशीपासून तेल निर्माण करून त्यापासून ही औषध तयार करतात. ही बहुमुखी औषधी वनस्पती आहे. माझे नाव राम दरबार मुख्य आहे. मी ब्राह्मी या वनस्पतीची माहिती सांगणार आहे. ब्राह्मी ही जमिनीवर पसरणारी बहुवर्षीय वेल वनस्पती आहे. पाने हृदयाच्या आकाराची व मांसल असतात. मेंदूचे व हृदयाचे टॉनिक म्हणून या वनस्पतीचा उपयोग होतो. थकवा कमी करण्यासाठी तसेच केसांसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. पानातील 50% अल्कोहोलमधील अर्क कॅन्सरच्या उपचारासाठी उपयुक्त आहे. नमस्कार, माझे नाव वैभवी सौभा नार्वेकर. मी आज तुम्हाला गुळवेलविषयी माहिती सांगणार आहे. कडुलिंबाच्या झाडावर चढलेली गुळवेल अतिशय गुणकारी असते. या वनस्पतीचा उपयोग जुलाब, भागवण, पोटातील मुरडा, कृमी यावर केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ही वनस्पतीचा उपयुक्त कावीळ व त्वचा रोगांवरही वनस्पतीचा उपयुक्त आहे. नमस्कार, माझे नाव आढळ पांडुरंग कांबळे. मी आज तुम्हाला आडुसा या वनस्पतीची माहिती सांगणार आहे. या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे यांचा वापर औषध म्हणून होतो. ही वनस्पती खोकला कमी करणे, दमा कमी करणे यावर अतिशय उपयुक्त आहे. ही वनस्पती कीटकनाशक व जंतुनाशक आहे. क्षयरोग्यास ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. नमस्कार, माझे नाव अरुण शिवाजी गावडे. मी कोरफड या वनस्पतीची औषधी उपाय सांगणार आहे. कोरफडीचे उपयोग त्वचा व केस यांच्या आरोग्यासाठी केला जातो. या वनस्पतीचा उपयोग जखमा भरणारा मलम तसेच सनबर्नरवरही केला जातो. पचन सुधारण्यासाठी व बद्धकोष्ठतेसाठी कोरफडीचा रस तोंडावाटे घेतला जातो. दुसरी मुळा ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. हिचा उपयोग रक्तदाब, हृदयरोग, श्वास घेण्यास त्रास, विशिष्ट प्रकारचा कॅन्सर इत्यादी व्याधींवर केला जातो. धन्यवाद.